गजानन कदम सर गणित महा टीईटी मध्ये TAIT मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज तारीख आहे 25 एप्रिल 2025 आणि 26 तारखेपासून TAIT चे फॉर्म भरायला सुरुवात होत आहे. तुम्ही सर्वांनी फॉर्म लवकर भरायचे. 10 मे ह्याची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. आणि परीक्षेची तारीख आलेली आहे 24 मे ते 5 जून, अशी जवळपास 12 दिवस परीक्षा तुमची असते. त्या दिवसामध्ये तुमची 12 दिवसामध्ये परीक्षा होईल किंवा जास्त कमी जास्त दिवस होतात. तर परीक्षेच्या तयारीला सर्वजण लागणार आहातच. त्याचबरोबर लाईव्ह क्लास, टेस्ट सिरीज आणि शिक्षकांचं मार्गदर्शन हे तुमच्या सोबत असणारच आहे. पुस्तकं कोणती वाचायची, कुठून वाचायची, अभ्यासाला सुरुवात कुठून करायची. आणि सर्वच क्लास लावलं की यशस्वी व्हाल असं मी म्हणत नाही, पण सर्वच जे क्लासमध्ये आहेत त्यांना नक्की एवढं कळल की कोणत्या मार्गाने आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर तुम्ही जितका अभ्यास कराल तितके जास्त मार्क्स तुम्हाला पडणार आहेत. लाईव्ह क्लासचा फायदा आणि टेस्ट सिरीजचा फायदा हा 100% होतो. पाठीमागं 2022 ची जी TAIT झाली तर त्यामध्ये देखील विद्यार्थ्यांना झालाय. टीईटी मध्ये 750 विद्यार्थी मिशन TAIT आपल्या टेस्ट सिरीजच्या बॅचला होते. त्यांना पण टेस्ट सिरीज मध्ये खूप सारा फायदा झाला. आणि TAIT बॅच मध्ये 100% लाईव्ह क्लास प्लस टेस्ट सिरीज घटक वाईज, हा 200 मार्काची नाही, घटक वाईज याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. 200 मार्काची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी कंटाळवाणं होतं. म्हणून प्रत्येक विषयाची 10 प्रश्न, 20 प्रश्न, 30 प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका दररोज तुम्हाला सोडवला इझी जातं. म्हणून त्याची रचना तशी आपण करण्यात आलेली आहे. तर बाकी गजानन कदम सर तुम्हाला सांगतीलच. गजानन कदम सर केपिटल. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं मी पुन्हा एकदा प्राध्यापक गजानन कदम सर आपल्या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय का? गुड इव्हनिंग येस. एव्हरीवन. येस. ओके, चला. जसं राम सरांनी सांगितलं की आजच TAITचं नोटिफिकेशन झालेलं आहे. उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. 5 मे पर्यंत फॉर्म भरायची अंतिम तारीख आहे. आणि परीक्षा जी आहे ती मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 5 जून पर्यंत सर्व परीक्षा वाइंड अप होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. तर एप्रिल महिन्याचे 10 दिवस, पूर्ण मे महिना आणि जूनचे 5 दिवस म्हणजे तब्बल 45 दिवस तुमच्याकडे आहेत. तुमच्या आयुष्याचं जर तुम्हाला आयुष्य बदलायचं असेल तर ह्या 45 दिवसामध्ये बाकी काहीच करू नका. फक्त एकच मिशन ठेवा की TAIT मेरिट मध्ये कसं याल. मेरिट मध्ये याच्यासाठी की TET फक्त पास व्हायचं असतं आणि स्टेटला मेरिटच पाहिजे. तुमच्या प्रवर्गातून तुमच्या विषयाचं जेवढं मेरिट असेल तेवढं मेरिट महत्वाचं असतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला किती मार्क घ्यायचे असं नाहीच आहे. जेवढे मार्क येतात तेवढे कमीच आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मार्क घेऊन पुढचे 45 दिवस फक्त तुमच्या डोक्यामध्ये एकच विषय असला पाहिजे, TAIT मध्ये मी सगळ्यात जास्त कसे मार्क घेऊ. रेग्युलर क्लास करा. रेग्युलर टेस्ट सिरीज तुम्हाला दिल्या जाणार आहेत. मराठीची टेस्ट सिरीज रोज येत आहे. गणिताची उद्यापासून टेस्ट सिरीज देणार आहे. बुद्धिमत्तेची टेस्ट सिरीज देणार आहे. मानसशास्त्राच्या पण टेस्ट सिरीज लवकरात लवकर तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. पुढचे 45 दिवस, त्यातले जास्तीत जास्त पुढचे 35 दिवस हे तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही जेवढा अभ्यास करताल तेवढा याच्यासाठी कमीच आहे. दर गेल्या वेळेस जसं ऑनलाईन स्टेट झाली होती, यावर्षी ऑनलाईनच स्टेट आहे. गेल्या वर्षी IBPS पॅटर्न होता, यावर्षी IBPS पॅटर्न आहे. पॅटर्न चेंज नाहीये, फॉर्मॅट चेंज नाहीये, काही चेंज नाहीये. फॉर्मॅट तोच आहे. 200 प्रश्न आहेत, 120 मिनिटं आहेत. तर सर्व तेच आहे. परंतु यावेळेस गेल्या वेळेस काही जणांनी स्टेट दिली असली तर गेल्या वेळेसच्या चुका यावेळेस करू नका. गेल्या वर्षी वेळेचा सुद्धा पेपर सोपा होता, परंतु वेळेचं नियोजन न लागल्यामुळं आणि IBPS हा नवीन पॅटर्न असल्यामुळं बरेच जण गोंधळून गेले आणि बऱ्याच जणांनी प्रश्न न वाचताच स्टेट दिली असं मला तरी वाटतं. अर्धे प्रश्न तर वाचलेच नाहीत, नाही तर तुम्हाला मार्क पडले असते. सांगायचं तात्पर्य असं, यावेळेस तसं करू नका की आपल्या आयुष्यातली शेवटची टेट आहे आणि याच्यामध्येच तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे असं गृहीत धरा आणि आपलं वाटचालीला लागा. पुढचे 45 दिवस दुसरं काहीही करू नका. जनरली मला वाटतं की आज 25 तारीख आहे, 25 एप्रिल, आणि गव्हर्नमेंटच्या सर्व शाळा बंद झालेल्या आहेत. प्रायव्हेटच्या पण सगळ्या शाळा बंद झालेल्या आहेत. 1 मे रिझल्ट आहे, हे खरं आहे. पुढचे 5 दिवस तुम्हाला रिझल्ट मध्ये जाणार आहेत, जे प्रायव्हेट मध्ये जॉब करतात किंवा कुठे जॉब करत असतील तर. पण हे याच्याकडे थोडं कमी लक्ष द्या. आपलं वेळेत काम करा. 1 मे रिझल्ट द्या आणि आपल्या रिझल्टची तयारी करा. कारण तुम्ही प्रायव्हेटवर आयुष्यभर जरी खस्ता खाल्ल्या तरी तुम्हाला त्याचं आउटपुट कमीच आहे. तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये लागा, तुमचे आयुष्य आयुष्य बदलून जातं.
म्हणून प्रयत्न आयुष्यामध्ये गव्हर्नमेंट सर्वंटचाच राहायला पाहिजे. जे भविष्यामध्ये आता टेट दिल्यानंतर जे जिल्हा परिषद मध्ये लागतील त्याच्यासारखा सुवर्ण काळ कोणाचाच नाहीये. जे जिल्हा परिषद मध्ये पास नाहीत होणार पण संस्थेवर लागतील त्यांचं पण आयुष्य चांगलंच असेल. संस्थाचालक भेटण्यावर असतं ते. पण ओव्हरऑल सरकारी नोकरी इज द बेस्ट. प्रायव्हेट मधली कितीही मोठ्या पगाराची नोकरी असू द्या, प्रायव्हेट शेवटी प्रायव्हेटच. ओके, चला आपल्या विषयाकडे वळू. आज बरेच नवीन विद्यार्थी आहेत जे की जॉईन झालेले आहेत. त्या सर्वांना सुद्धा आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा मी प्राध्यापक गजानन कदम सर स्वागत करतो आहे आणि आपल्या विषयाकडे वळू. हा वर फोन पेचा नंबर दिलेला आहे. जे आणखी जॉईन झालेले नाही त्यांनी या फोन पे वर आता चार्जेस कमी आहेत, एकच महिना राहिलेला आहे. 499 मध्ये ही ऑनलाईन क्लासची बॅच जॉईन करता येतं. तुमच्या मित्र परिवारामध्ये तुम्ही हा नंबर देऊ शकता आणि त्याला जॉईन करून घेऊ शकता. चला आपल्या आज गजानन सर, गजानन सर, हा एक फक्त करेक्शन असं आहे की फॉर्म उद्यापासून सुरुवात होतात आणि 10 मे पर्यंत फॉर्म भरायची तारीख आहे. 5 मे 10 मे नाही, आहे का? 10 मे. आणि परीक्षेची द- डेट आहे ती 5 जून, लास्ट हा डेट. हा परीक्षेची हो डेट बरोबर. लास्ट डेट. हो ओके. सर्वांना ही माहिती असायला पाहिजे. 10 मे ही लास्ट डेट आहे. तर 26 तारखेपासून 10 मे 15 दिवस आहेत आपल्याला फॉर्म भरायचा. फॉर्म भरताना व्यवस्थित काळजी घ्या. तुम्हा सर्वांना राम सरांनी पण सूचना दिलेल्याच असेल. ज्यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे त्यांनी नॉन क्रिमिनल काढून घ्या. बाकी जर काही डाऊट असेल तर राम सरांशी पण बोला. जर काही असेल तर कमेंट मध्ये पण तुम्ही विचारू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक. चला आपण पाहत होतो नफा तोटा. नफा याच्यामध्येच आहे की तुम्ही जिल्हा परिषद शिक्षक व्हा. तोटा याच्यामध्येच आहे की तुम्ही प्रायव्हेट वाल्यामध्ये काम करत आहात. जसा मला समजून घेतलेला अर्थ असा आहे. तर नफा आणि तोटा गणितामधला हा महत्वाचा विषय आहे. गेली 2 दिवस झाला आपण याच्यावर पाहत आहोत. तर बऱ्याच जणांना नफा तोटा समजलेला असेल. थोडस आज नवीन काही विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी थोडस बेसिक पासून आपण घेऊ. चला नफा तोटा म्हणजे काय? नफा म्हणजे फायदा किंवा लाभ, तर तोटा म्हणजे नुकसान किंवा हानी. हे तर बेसिक तुम्हाला सर्वांना माहितच आहे. तर जनरली आपण जिथपर्यंत घेतलं आहे त्याच्या पुढे आपण आज घेण्याचा प्रयत्न करू. एक गणित आपल्या स्क्रीनवर दिसत असेल, बोर्डवर बघा. एक वस्तू एक वस्तू 720 रुपयाला, एक वस्तू 720 रुपयांना 720 रुपयांना विकल्यामुळे विकल्यामुळे 20% नफा झाला. बघा, एक वस्तू 720 रुपयांना विकल्यानंतर 20% नफा झाला. तर त्या वस्तूची मूळ किंमत, लक्षात ठेवा मूळ किंमत कधीही खरेदी किंमतच असते. मूळ किंमत किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तुम्ही प्रयत्न करू शकता याचं उत्तर काढण्याचा. एक वस्तू 720 रुपयांना विकल्यामुळे 20% नफा झाला. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असेल? प्रश्न कसेही विचारले जाऊ शकतात पण उत्तर आपल्याला द्यायचं आहे. चल, ज्यांना येतं त्यांनी उत्तर काढा. ज्यांना नाही येत त्याला मी बोर्डवर समजावून सांगणार आहे. नवीन बरेच विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, त्यांनीही याच्यासाठी ट्राय करावा. चला पटकन. आपले रेग्युलर बॅचचे सर्व विद्यार्थी आहेत ना? त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. बरोबर आहे श्रेया मॅम, अगदी बरोबर आपलं. व्हेरी गुड. श्रेया मॅम आपल्या रेग्युलर बॅचच्या विद्यार्थिनी आहेत. योगिता मॅम थोडं करेक्शन आहे. विद्या मॅम थोडंसं चुकलेलं आहे. व्यवस्थित बघा. 20% फायदा झालेला आहे आपल्याला.
गृहीत धरताना 100 रुपयेच गृहीत धरायचे आहे. समीकरण तयार करून आपण गणित सोडवायचं आहे. एक उत्तर आतापर्यंत बरोबर आहे. धनलक्ष्मी मॅम, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन, आपलं उत्तर बरोबर आहे. हर्ष सर थोडस चुकलेलं आहे. योगिता मॅम आपलं पण थोडस चुकलेलं आहे सर. बर, ओके. ट्राय केला पण येत नाहीये, बरोबर. त्याचं कारण असं आहे की हे रेग्युलर विचारलेला प्रश्न नाही, थोडा फिरून विचारलेला प्रश्न आहे. रेग्युलर काय विचारतात, खरेदी किंमत ही आहे, विक्री किंमत आहे, तर 20% प्रॉफिट किती होईल. पण परीक्षेमध्ये तसं विचारतील असं नाही, परीक्षेत कसंही विचारू शकतात. तुम्ही रेडी असायला पाहिजे. ओके, चला इकडे लक्ष द्या. 20% नफा झाला, बरोबर आहे. 20% नफा आहे. आता 20% नफा आहे, आपल्याला इथं मूळ किंमत माहित नाही. समजा आपण त्याला, समजा मूळ किंमत आम्ही 100 रुपये पकडली. प्रिया थोडस चुकलं. बरोबर, मूळ किंमत आपण 100 रुपये, 100 रुपये कन्सिडर केलंय. तर नफा किती आहे, 20%. 20% म्हणजे 20, बरोबर. 120 रुपये. 100 रुपयाला 20% नफा असेल तर 120 त्याची किंमत होईल. याच पद्धतीने आपल्याला हेच समीकरण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर बघा, जर 720 रुपयांना 120% नफा होत असेल, कारण 20% नफा आहे, तर 100 रुपयाला किती टक्के नफा असेल. अशा पद्धतीने आपल्याला समीकरण मांडता यायला पाहिजे. 720 रुपये जर विकल्यानंतर 20% नफा होत असेल तर किती विकल्यानंतर, 100%, म्हणजे मूळ किंमत येणार आहे. बरोबर, काजल मॅम बरोबर आहे आपलं. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, तर तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करणार, 720 गुणुले 100 छेदस्थानी 120 आणि एक बाजूला ठेवणार. ही मधली स्टेप लिहिली नाही मी, मधली स्टेप तुम्हाला सर्वांना माहिती. एकशे किंमत काढायची म्हणून एक, या दोघांचा क्रॉस तिरकस गुणाकार, या दोघांचा तिरकस गुणाकार. आता हे सॉल्व्ह करण्यास एकदम सोपं आहे. हा 0 कट आणि हा 0 कट. ओके, 12 एक 12, 12 7 72, इथं एक शून्य राहिला म्हणून 60 झाले. 60 गुणुले 10, 60 गुणुले 10, बरोबर उत्तर आला 600. एकशे किंमत आली 600. आता एकशे किंमत 600 आली, याचा अर्थ काय काढायचं होतं, मूळ किंमत काढायची होती. मूळ किंमत किती आली मग, 600 आली. मूळ किंमत, त्या वस्तूची मूळ किंमत आली 600 रुपये. अशा पद्धतीने हे गणित सॉल्व्ह होईल. काही जणांची उत्तर बरोबर आले, काही जणांची उत्तर चुकली. ओके, बघा समजलं काय, समजलं काय आपल्याला पुढे जायला. हा, प्रिया मॅम म्हणतात येस. ओके, हे 600 उत्तर अपेक्षित आहे. कारण बघा, पुन्हा एकदा सांगतो, 20% नफा आहे. कधीही लक्षात ठेवा, आपल्याला एखादी किंमत गृहीत धरायची असेल तर 100 गृहीत धरा. त्याचं कारण असं आहे की नफा हा शेकडेवारीमध्ये असेल. 20% नफा, 15% नफा, 25% नफा. 25% नफा जर कन्सिडर करायचा असेल तर आपल्याला 100 वर 25% म्हणजे 125 झालं. हे सोपं पडतं. जर तुम्ही 70, 80 वगैरे पकडलं तर त्याचं कॅल्क्युलेशन अवघड जातं. त्याच्यापेक्षा 100च पकडा ना. ओके, 100च पकडा. समजलं हे सर्व. त्याच्यासारखं सेम टू सेम दुसरं गणित देतो, फक्त हे फायद्याचं आहे, पुढचं गणित तोट्याचं असेल, परंतु स्टेप ह्याच आहे. ओके,
नफा तोटा. दुसरं गणित पहा. एक वस्तू एक वस्तू 800 रुपयांना, एक वस्तू 800 रुपयांना विकल्यामुळे 20% तोटा झाला. बघा, मग नफा होता, आता तोटा झाला. ओके, 20% तोटा झाला. तर वस्तूची मूळ किंमत किती? सेम टू सेम गणित आहे, फक्त तोटा आहे याच्यात, याच्यात तोटा आहे, मगाच्या ह्याच्यामध्ये नफा होता. सेम टू सेम गणित आहे, फक्त हा एक लक्षात ठेवा, नफा हा कधीही 100 + 20 असा असतो, तोटा कधीही 100 - 20 असाच असतो. ओके, म्हणजे तोटा असेल तर मायनस करायचं, नफा असेल तर प्लस करायचं. ठीक आहे, चला या गणिताचं उत्तर काढा. मूळ किंमत किती असेल? व्हेरी गुड, धनलक्ष्मी मॅम, अभिनंदन आपलं, आलं उत्तर. श्रेया मॅम, आपलं पण बरोबर आहे, अभिनंदन. समजलं आता, गुड. उषा मॅम, आपलं पण बरोबर आहे. शेख जे आहेत त्यांचं थोडंसं चुकलं. तुम्ही बहुतेक, हा, योगिता मॅम तुमचं पण चुकलं. त्याचं कारण असं आहे की तुम्ही तोटा तोटा कन्सिडर करा, 100 - 20 असं करायचं. आपण जसं गेल्या गणितामध्ये 100 + 20 केलं, या गणितामध्ये हा, श्रुती मॅम बरोबर आहे आपला. बरोबर, छान. चला, मी बोर्डवर समजावून सांगणारच आहे. चला, आता काळजीनं अभ्यास करायचा आहे आपल्याला, फक्त 45 दिवस उरलेले आहेत. दिवसाची रात्र करा आणि अभ्यास करा. हम्म. माधुरे मॅम बरोबर आहे आपला. आज थोडं उशिरा जॉईन झालं, इकडे जरा वातावरण बरोबर, विद्या मॅम आपलं पण बरोबर आहे, वातावरण जरा बरोबर नव्हतं, पावसाचं वातावरण होतं, त्याच्यामुळे लाईट गेली होती, त्यामुळे उशिरा जॉईन झालं. हा, आपलं पण बरोबर आहे. ओके, चला, बऱ्याच जणांची उत्तर बरोबर आहे. आता इथे लक्षात ठेवा, 20% काय झाला आहे? तोटा झालेला आहे. बघा, नफा आणि तोट्यामध्ये काय फरक असतो? नफा, हा, पेया मॅम बरोबर आहे. काजल मॅम काहीतरी म्हणतात, सुप्रिया मॅम आपलं पण बरोबर आहे. ओके, हे लक्षात. 20% तोटा झाला. 20% तोटा झाला म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, 100 रुपये आपण किंमत कन्सिडर केली, -20 म्हणजे 80, असं आपल्याला कन्सिडर करायचं समीकरण ज्यावेळेस बनवतात त्यावेळेस. तोटा कधीही मायनस मध्ये असतो आणि फायदा कधीही प्लस मध्ये असतो. इथं जर 20% फायदा म्हटलं तर इथं प्लसचं चिन्ह द्यायचं आणि 1 ते 20 लिहायचं. तोटा तोटा आहे त्याच्यामुळे मायनसचं चिन्ह आहे, 80 आलं. बरोबर आहे, सेम टू सेम मग ज्या पद्धतीने गणित लिहिले त्याच पद्धतीनं करा. 800 रुपयाला जर 20% तोटा म्हणजे 80 रुपये जर होत असतील, ओके, 80% टक्के जरी लिहिलं तर 80 रुपयाला, 800 रुपयाला 80%, तर
100% किती रुपये, अशा पद्धतीचं समीकरण आहे. ओके. 800ला 80% म्हणजे 20% तोटा. तर 100% अमाऊंट किती असेल? तर इथं पण तिरकस गुणाकार करायचा आहे. एक 800 गुणिले 100 त्याच्या स्थानी 80. सोपा आहे. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 8 एक 8, 8 एक 8, वरचे हे 2 शून्य आणि इकडं 100 गुणिले 10 म्हणजे 1000. एक्स बरोबर 1000 म्हणजे वस्तूची मूळ किंमत किती आहे? 1000 रुपये. ओके, समजलं का हे? तोटा असताना काय करायचं, नफा असताना काय करायचं, कळालं? ओके, चला. सेम टू सेम असंच गणित घेऊ. आता हे गणित सोडवणार नाही, तुम्ही उत्तर काढायचं आहे. ओके, चला. त्याचं उत्तर होतं 1000 रुपये मूळ किंमत. आता पुढचं पहा. एक वस्तू एक वस्तू 910 रुपयांना, एक वस्तू 910 रुपयाला विकल्यानंतर किंवा विकल्यामुळे 30% नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? लक्षात ठेवा, खरेदी किंमत आणि मूळ किंमत दोन्ही किंमती सेमच असतात. खरेदी किंमत विचारलं काय, मूळ किंमत विचारलं काय, तेच आहे. मूळ किंमत पण तीच असते, खरेदी किंमत पण तीच असते. ह्याच्यामध्ये पर्याय देतो मी. पर्याय आहे 600 रुपये, दुसरा पर्याय आहे 700 रुपये, तिसरा पर्याय आहे 800 रुपये, चौथा पर्याय आहे यापैकी नाही. व्हेरी गुड, छान. चव्हाण सर, चव्हाण मयुरी मॅम होत्या की, आपलं उत्तर बरोबर आहे. मी बघितलं नाही पण हे दोन्ही उत्तर बरोबर होते. हा, रितेश सर करेक्ट आहे. हा, यश छे जे कोणी असतील बरोबर आहे आपलं उत्तर. श्रेया मॅम अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. अमोक सर बरोबर आहे आपला. प्रिया मॅम बरोबर. थांबा, प्रिया मॅम चुकलं थोडस. 623 चूक आहे. सुप्रिया मॅम चूक. 2000 इथं ऑप्शनच नाही ना मॅम. तुम्ही 2000 कसं काय आला? हा, यापैकी नाही वापरलं काय? व्यवस्थित बघा. हा, श्रुती मॅम बरोबर आहे आपला. प्रवीण सर आपला पण बरोबर आहे. विद्या मॅम बरोबर. अवघड नाहीये. हा, शीतल मॅम आपला पण बरोबर आहे. प्रिया मॅम बरोबर. ओके, आणखी कोणी ट्राय करणार आहे? जेवढ्याने बऱ्याच जणांचे उत्तर बरोबर आहेत, एक चुकलं नाही. हम्म, चला. ओके, आता जे उत्तर दिलं ते पण बरोबर आहे. त्याचं नाव दिसत नाही. रिअलमी 6C2 असं त्यांचं दिसतंय. हा, सुप्रिया बरोबर. तर उत्तर आहे 700. उत्तर आहे 700. ओके, व्हेरी गुड. आता हे सॉल्व्ह करून देणार नाही, तुम्हाला ते समजलं असेल. बऱ्याच जणांची उत्तरं बरोबर आहेत. ओके, चला आणखी एक उदाहरण पाहू.
या टाईपचं हे शेवटचं उदाहरण. ओके. एक वस्तू एक वस्तू आता याच्यामध्ये तोटा घेऊ आपण. 2400 रुपयांना विकल्यामुळे विकल्यामुळे 20% तोटा झाला. 20% तोटा झाला तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? द ऑप्शन्स आर 3000, 2000, 2700, 3200, and last one 4000. ओके. बरोबर आहे. बरोबर. अबॉक्स सर बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड. सुप्रिया मॅम बरोबर. तर म्हणजे बऱ्याच जणांची उत्तर बरोबर आलेली आहेत. हा, श्रुती मॅम बरोबर. प्रथमेश सर आपलं पण बरोबर आहे. व्हेरी गुड, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. विशाल सर आपलं पण बरोबर आहे. ओके, बऱ्याच जणांची उत्तर बरोबर आहे. आता आपण काजल मॅम बरोबर आहे. खूप उशिरा उत्तर दिलं मॅम. ओके, चल याचं उत्तर आहे ऑप्शन 3000. ओके. आता आपण काय म्हणतायत हे? हा, घाबरू नका, घाबरू नका. ऐका, आपण शिक्षक आहेत आणि बघा, आपल्याला नफा तोटा असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल, बघा नफा तोटा तरी सोपाच आहे, लक्षात ठेवा. जे म्हणतात ना जीव घाबरतो आहे तसं नाहीये. आहे का, गणितामध्ये गोष्टी जरी अवघड असल्या तरी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर झाल्या तर काही प्रॉब्लेम नाही. गणित अवघड नाहीये. उद्या सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, हे कसं सॉल्व्ह करणार मग तुम्ही नफा तोट्यालाच असं म्हणजे हे केल्यानंतर? तर असं काही नाहीये. तुम्हाला शिकण्यावारी या अगोदर शिकवलेली आहे, नफा तोटा पण शिकवलेला आहे. तर अवघड नाहीये, फक्त ते प्रॅक्टिस करावी लागेल आणि प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट.
तुम्हाला 45 दिवस आपल्या डोक्यामध्ये फक्त हेच ठेवायचं आहे की टेट, आणि त्याच्यामध्ये हे दोनच महत्वाचे मुद्दे आहेत, एक आहे बुद्धिमत्ता आणि दुसरे म्हणजे गणित. बुद्धिमत्ता तुम्हाला सरासर घेतच आहे, त्याची प्रॅक्टिस होतच आहे. गणित मी घेतच आहे. राहिला प्रश्न मराठीचा, पुन्हा मानसशास्त्र वगैरे हे आपण पुढच्या दिवसामध्ये कव्हर करणार आहे. पण गणिताला भीती वाटण्याची काही गरज नाही. ओके. मला वाटतं हा, एक्झामला एवढे सिंपल क्वेश्चन येतील का? नाही. ऐका, एक्झामला, एक्झामची काठिण्य पातळी सिंपल सिंपल लॉजिक आहे. तुम्हाला 40% 30% हार्ड क्वेश्चन असणार, 30% सोपे क्वेश्चन असणार आणि 40% मीडियम क्वेश्चन असणार. अशाच पद्धतीने असतं. तर प्रश्न टेट मधले सुद्धा सोपेच असतात, फक्त विषय आहे टायमाचा आणि टाइम मॅनेजमेंटचा. आयबीपीएस हेच महत्वाचं आहे. आयबीपीएस तुम्ही ज्यावेळेस गेल्या वेळेसची परीक्षा ज्यांनी दिली असेल त्यांनी, एक एक पूर्ण स्क्रीन भर प्रश्न होता. उत्तर उत्तर निघत होतं त्याचं, ते निघत नव्हतं असं नाही, पण त्याला वेळ जास्त लागत होता. सोपं पण होतं, अवघड पण नव्हतं. प्रश्न असा होता की ते वाचायचं कधी, अनालिसिस करायचं कधी आणि उत्तर क्लिक कधी करायचं, हा विषय होता. आज यावेळेसची पण ऑनलाईनच परीक्षा आहे, त्याच्यामुळं घाबरून जाऊ नका. फक्त तुमचं टाइम मॅनेजमेंटचं तुमचं स्किल महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे की तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड, त्यावेळेस तुम्ही काय विचार करता त्याच्यानुसार ते उत्तर असणार आहे. प्रश्न अवघड नसणार आहेत, सिंपल सिंपलच क्वेश्चन्स आहेत. फक्त ती लेंथी प्रोसिजर केलेली असते, वेगवेगळे लॉजिक लावून त्याला वाढवलेलं असतं. ओके. चला, आता आणखी एक उदाहरण घेऊ आपण. आज जरा उशिरा सुरू झाल्यामुळं मला तेवढा वेळ नाही भेटला. आपण ही कसर ही आहे, जे काही थोडंसं कमी जास्त जरी झालं तरी आपण रविवारच्या लेक्चर मध्ये आपण जास्तीत जास्त कव्हर करायचा प्रयत्न करू. ओके. चला, हे क्वेश्चन घ्या. एक वस्तू, एक वस्तू 5,000 रुपये ला विकल्यास 10% नफा, 10% नफा होतो. जर तीच वस्तू, तीच वस्तू 4,370 रुपयाला विकली, तर शेकडा नफा वा शेकडा तोटा किती? नफा किंवा तोटा विचारलेला आहे. अशा पद्धतीचं गणित आहे. शेकडा नफा आणि शेकडा तोटा कसा काढायचा हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. चला ट्राय करा. सॉरी, 560 रुपये आहे. आहे 5,060 अशी किंमत आहे. 5,000, 5,000 नाही, 5,060 अशी किंमत आहे. 5,060, एक वस्तू 5,060 रुपयाला विकल्यास 10% नफा होतो. जर तीच वस्तू 4,370 रुपयाला विकली तर शेकडा किती नफा किंवा तोटा होईल? अगोदरची मूळ किंमत काढावी लागेल, किंवा याच्यामध्ये मगाच्या लॉजिक नसता होतो. 10% नफा म्हणजे 110. बघा, शॉर्टकट मध्ये सुद्धा उत्तर काढता येतं आपल्याला. ओके, येते का?
नसेल येत तर बोर्डवर मी सॉल्व्ह करून देतो. चला, येत नसेल तर आपण बोर्डवर करूत आपण. चला, इकडे लक्ष द्या. आता बघ, 10% नफा म्हणजे आपण 100 रुपयाची वस्तू 110 रुपयाला विकणार, बरोबर. या हेच लॉजिक आपण पकडायचं आहे की 5060 रुपयाची जी वस्तू आहे ती आपल्याला 10% नफ्यानं 110% या पद्धतीने लिहायचं आहे. आणि 4370 ला आपल्याला मग किती टक्के नफा होईल किंवा तोटा होईल काय घ्यायचं. हा, ओके. तिरकस गुणाकार करा. x बरोबर 4370 गुणुले 110 छेद 5060. हा शून्य घटला, हा शून्य घटला. ओके. तर कॉमनली 311. चला, हे सॉल्व करा. तर 506 437 कॉमनली भाग कशाने जाईल. कॉमनली भाग 2. ओके. जर भाग जात नसेल तर आपल्याला डायरेक्टली गुणाकार करावा लागेल. चला, आता हे सॉल्व होत नाही तर 4,437 गुणिले 110 बरोबर 48,070 भागिले 560. याचं उत्तर आलं भागाकार केल्यानंतर 95. आता 95 हे जे उत्तर आलं, आता हे 95 आपण कन्सिडर काय केलं होतं 100. हा, राईट राईट, काजल मॅम बरोबर आहे. 95 आपण कन्सिडर काय केलं होतं 100 म्हणजे 95 आलं, याचा अर्थ 100 - 95 बरोबर 5%. काय झालं 5%? तोटा झाला. जर ते उत्तर 100च्या, आता हे जर उत्तर 100च्या पुढे आलं असतं तर तेवढा फायदा झाला. 100 105 आला असतं तर 5% फायदा झाला. 110 आलं तर 110% फायदा झाला. पण 95 आलं म्हणून -5 मध्ये उत्तर आलं. जर उत्तर मायनस मध्ये आलं तर त्याचा अर्थ असा आहे की तोटा झाला. म्हणून किती टक्के तोटा झाला? 5% तोटा झाला. म्हणून 95 उत्तर आलं. 100 म्हणून 95 गेले, खाली उरले 5. 5% काय झाला? तोटा झाला. अशा पद्धतीने हे गणित सॉल्व्ह होतं. ओके. थोडेसे अवघड गणित आहेत परंतु हे सॉल्व्ह असेच करावे लागणार आहे. ओके. चला, वेळ झालेला आहे 10 वाजून 15 मिनिट झालेले आहेत.
तर सर्वांना हे गणित समजलं असेल सर्वांना, म्हणजे आपण रविवारचा क्लास घेणार आहेत, जास्त वेळ घेणार आहेत, त्यावेळेस बाकी गोष्टी पण आपण क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यासाठी आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. गुड नाईट एव्हरीवन. ओके. त्याची प्रॅक्टिस करा. ओके. गुड नाईट. मीटिंग एंड फॉर ऑल.